नांदगावमधील गगनधारी मोहल्ल्यात पारंपरिक भक्तिभाव आणि उमंगाने साजरा झाला गौरी गणपती उत्सव। देवीदास अग्नेश देशमुख यांच्या घरी आणि शहरातील अनेक गणमान्य व्यक्तींच्या घरी भक्तांनी श्री गणराया आणि गौरीचे स्वागत केले। ढोल नगाडे, झिम्मा, फुगडी आणि छोट्या मुलांच्या जयकारांनी संपूर्ण परिसर मंगलमय झाला। नांदगावच्या गगनधारी परिसरात गौरी गणपती आगमनाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने पार पडलाय। देवदासी अग्नेश देशमुख यांच्या निवासस्थानी गणेश आणि गौरीची स्थापना भक्तिभावाने केली गेली। ढोल नगाड्यांच्या तालावर महिलांनी झिम्मा व फुगडी वाजवून कार्यक्रमाला रंगत आणली, तर लहान मुलांनी जयकाराने वातावरण भक्तिमय बनवले। याशिवाय मोहरीत भजन, कीर्तन, महाआरती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। स्थानिक नागरिक आणि शहरातील अनेक गणमान्य व्यक्तींनी उत्साहात भाग घेतला। अग्नेश देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की हा पर्व धार्मिक शुभतेसह महिला सशक्तीकरण आणि सामाजिक एकीकरणाचा संदेश देतो। हा उत्साह प्रत्येक घरात एकता आणि सद्भाव जागृत करतो। समाजसेवी अंजुम यांनीही शहरी व ग्रामीण भागातील महिलांमध्ये उत्साह वाढविला। नांदगाव शहरात अनेक घरांमध्ये गणेशोत्सव आणि गौरी उत्सवाचे रंग एकसारखे दिसून आले, ज्यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय आणि आनंदाने न्हालेले। नांदगावमधील गौरी गणपती आगमनाचा आनंद आपण पाहिला। देवीदासी अग्नेश देशमुख आणि इतर गणमान्य व्यक्तींच्या घरी उत्सवाने संपूर्ण मोहल्ला मंगलमय झाला। महिला सशक्तीकरण, सामाजिक एकता आणि भक्तिभाव या सर्वांचा संगम असलेल्या या उत्सवाने नांदगावच्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद भरला।